UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पत्रक जारी। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे वॉन्टेड घोषित। आरोपींना शोधून देणाऱ्यास बक्षीस मिळणार। मसाजोग दौऱ्यावेळी अजित पवारांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी, त्याच गाडीमधून कराड पुण्यामध्ये सरेंडर झाला। खासदार बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा। मंत्रिमंडळाच्या शपथविधीवेळी वाल्मिक कराड नागपुरात होता, मग पोलिसांनी तेव्हाच अटक का नाही केली? खासदार बजरंग सोनवणेंचा पोलीस प्रशासनावर निशाणा। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो। बीड हत्या प्रकरणावर बोलताना विजय वडेट्टीवारांकडून भीती व्यक्त, पुरावा नष्ट न करण्याची मागणी। वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी तुरुंगात बीड पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या कॉटवरून विरोधकांचा आरोप, तर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी विरोधकांचे दावे। पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बेड मागवले, गृहमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। सरपंच संतोष देशमुखांची हत्या माणुसकीला काळीमा फासणारी, बीड प्रकरणामध्ये आरोपींवर कठोर कारवाई होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। जळगावच्या पाळधी गावामध्ये आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार। 31 डिसेंबरला 2 गटात राडा झाल्यानंतर जाळपोळ, गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्यामुळे झाला होता वाद। डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण चालत घरी परतला। कोल्हापुरातील अजबच घटना समोर, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला आणि वृद्ध रुग्णाचा पुनर्जन्म झाल्याचा प्रकार। लाडकी बहीण योजनेमध्ये तक्रारी आलेल्या अर्जाची छाननी होणार। बाईक आणि 4 चाकी वाहनं असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे सोमवारी मुंबईतील प्रदूषणाचा आढावा घेणार। सर्व प्रशासकीय यंत्रणांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश। बैठकीत प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता। नितीश कुमारांसाठी आमचे दरवाजे कायम खुले, नवीन वर्षामध्ये लालू प्रसाद यादवांची नितीश कुमारांना सोबत येण्याची ऑफर। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, राज्य सरकार 4849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार। महसूल मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांची घोषणा, डी गुकेश, मनु भाकरसह हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांना पुरस्कार जाहीर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।